चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये ताडोबा परिघाच्या गावांमध्ये भटके आणि पाळीव कुत्रे यांचे सार्वत्रिक लसीकरण केले जाते। वाघांना घातक कॅनिन डिस्टेंपर व्हायरसची लागण होऊ नये यासाठी हे लसीकरण केले जाते। आणि काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेश मध्ये कान्हा व्याघ्र प्रकल्पात या व्हायरसमुळे 5 वाघांचा मृत्यू झालेला। तर या मृत्यूसाठी त्या भागातलं रेबीज बाधित भटक्या कुत्री ही कारणीभूत असल्याचं स्पष्ट झालं होतं। यानंतर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणानं सतर्क होत सर्व राज्यांच्या वन खात्याला याबाबतचे निर्देश दिलेत आणि राज्यांच्या प्रधान वन्यजीव रक्षकांनी व्याघ्र प्रकल्पाच्या सभोवताल असलेल्या गावातली भटकी आणि पाळीव कुत्री यांचं लसीकरण करण्याचे निर्देश दिलेत। हा व्हायरस बछड्यांसाठी घातक आहे, त्यामुळे ताडोबा प्रशासन आता अलर्ट मोडवर आहे। विषाणूजन्य रोग आहे। ह्या रोगामुळे हा रोग लागट रोग असतो। एका जनावरापासून दुसऱ्या जनावरामध्ये लगेच त्याचा प्रसार होऊन जातो आणि ह्या रोगांना वन्यजीवामध्ये जेव्हा समजा आजार झाला तर या रोगांना कंट्रोल करणं किंवा ट्रीटमेंट करणं फार कठीण जाईल। त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून हे जे ॲनिमल बर्थ कंट्रोल प्रोग्राम जे गावठी कुत्रे जे असतात किंवा शेतकऱ्यांचे कुत्रे त्यांच्यासोबत शेतात जातात किंवा जंगलात शेतकरी जेव्हा जातो कामाला किंवा तेंदूपत्ता कलेक्शनला अशा वेळेस त्यावेळेस त्या कुत्र्यांच्या याच्यामुळे संसर्गात त्यांच्यापासून ते आजार तो CDB जो व्हायरस आहे हा व्हायरसचा आजार वन्य प्राण्यामध्ये पण होऊ शकतो।